ते आता हेच्या पिढींना ते जिवंत कला काय नको वाटतं. पहिलेच्या पिढी लोक कलासाठी यायचे लांब लांबून. आत्ताही लोक जे जाणकार आहेत त्यांना बाबा आम्हाला हाताचाच कला पाहिजे. काही लोक येतात लांबचे की आमच्या पोरांना होतं शिका, ते काय कोण करत नाही नाही म्हणतात आम्हाला हे नको आवडतं. आता जे कला नको म्हणतात ते जास्त आजकाल लगेच झटपट काम पाहिजे. कष्टाचे काम आहे ते नको म्हणतात ना. कष्ट याच्यात एक बोर्ड करायला 4-5 दिवस लागतात म्हणजे ते कष्टच झालं ना. ह्याला मरण नाही आहे कुठं. कुठेही तुम्ही मरण नाही. कुठेही रस्त्यावर जरी बसून तो माणूस कमवू शकतो. तर तू कलेला काय कुठे गेलं तरी मरण नाही. कुठल्या महाराष्ट्रात जर सोडून राहिलं बाहेर बी याला मग महत्त्व. ही मूर्ती आता हे बोर्ड लॉंग लाईफ आता 100 वर्ष या बोर्डाला तुम्ही आपण गेलो तरी मरण नाही आहे त्याला. बोर्ड राहतं तसंच. मी कमीत कमी 6 महिने शिकत होतो. पगार नाही काय नाही. मलाही आवड होती. मी यायचं आमचे वडील सगळं बघायचे त्यावेळी ते म्हटले की पगार नाही मिळाला तरी हातात उद्या कला येईल. मग कलासाठी मी काही पगार घेतला नाही. 6 महिने शिकत होतो. गोडाऊन होतं आमचं. गोडाऊनमध्ये जाऊन बसायचं. रोज शनी आतडे जायचे, फारसे घ्यायचे, रोज फोडायचं. नंतर मग 6 महिन्यानंतर वर्षाने जरा थोड्या शिकायला लागला. आम्ही तर म्हणतो कला घ्या हातात. मूर्तीचे घ्या, दगडामध्ये घ्या, प्लास्टर आहेत भरपूर आहेत, फायबरमध्ये निघाले आता त्या मूर्त्या करू घ्या. प्रत्येकाला सगळे चांगले चांगले नाही म्हणतात, आत्ताच्या पिढीत नाही करत.